माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. हे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. अरे बघ माझी एंट्री झाली. ते दिसतोय शांत, बघू नको अंत. याला समजतो काय, मला याला समजतो काय. ते अरे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. हे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. अरे बघ माझी एंट्री झाली. तुम्ही जर तो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तर हळू शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. तर इथून बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तुम्हाला बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथून ऍड करायचा आहे. बीट मावडी येते तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. मास्टर रेकॉर्डचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीट मावडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. तर ह्या बीट आपले जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल तिथून स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपल्या इथे चेंज होते, ठीक आहे, अशा प्रकारे. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. त्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीट मध्ये स्प्लिट करत नाहीच आहे. टोटल आपल्या इथे 17 बीट आहे, तर 17 वेळा इथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील व्हिडिओचे. तर आता आपल्याला काय करायचे, हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये नाही तो आपले वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे एकाच माणसाचे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला भाग आहे व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा अशा प्रकारे आणि रिप्लेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथून फोटो ॲड करायचा अशा प्रकारे, ठीक आहे. फोटो ॲड केल्यानंतर नीट नसेल बसला तर 2 बटन इथून सेट करू शकता. तर अशा प्रकारे इथून तुम्हाला सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायचे आणि फोटो ॲड केल्यानंतर हे जे आपण पहिले ब्लॅक अँड व्हाईट फोटो केले ते कसे करायचे तुम्हाला इथून सांगतो. तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करा आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशनचा ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला इथून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे सिम्पली आणि सॅच्युरेशन मायनस करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जो आपला हा फोटो असेल इथून ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपल्या करत सिम्पली 6 सेकंद तिथला टाइमलाईनला फोटो आहे तिथपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हे जे आपले पहिले ना 6 सेकंदाच्या मागचे जे फोटो आहेत ना त्या सर्वांना आपल्याला इथून 2 ट्रान्झिशन इथून सिलेक्ट करायचं. तर सिम्पली ते कसं करायचं, पहिलं जे ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली कॅमेराच्या ऑप्शनमध्ये यायचं, ठीक आहे, किंवा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये. दोन्ही एकच ऑप्शन आहे, कधी कधी बदलतात. तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली पुल इनचा आणि पुल आउटचा, ठीक आहे. इथून सिलेक्ट करायचा. पहिल्यांदा आपल्या पुल आउट सिलेक्ट करा, नाही तर पुल इन चालेल आणि त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना पुल इथे आपल्या पहिल्यांदा पुल आउट केलं ना त्याच्या पुढच्या फोटोला पुल इन करायचं. अशा प्रकारे 2 इफेक्ट असतील ते तुम्हाला इथून सिलेक्ट करत करत आपल्या सिम्पली काय करायचं आहे, इथपर्यंत यायचं आहे 6 सेकंदाच्या मागच्या फोटोपर्यंत. त्याच्यानंतर हा जो आपला 6 सेकंदाच्या तिथला फोटो आहे ना त्या फोटोला आपल्या सिम्पली ना ॲनिमेशनवरती क्लिक करू इनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 पिल विपचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला आहे ना सिम्पली ट्रान्झॅक्शन द्यायचे तिथे एक, म्हणजे 8 सेकंदाच्या तिथला जो हा फोटो आहे त्याला. तर सिम्पली याला ट्रेनिंगमध्ये किंवा लाईटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा, तो इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर 9 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउटमधला 3 पिल विपचं जे इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधला डायनॅमिक सिक 2चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक्स स्लाइड हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्या एन्जूट यायचं आहे. पहिल्या एन्जूट आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. तर या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, इथून सिलेक्ट करायचं आहे. तरी ते आपण हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून घेऊया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 7 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची लेंथ. आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आपल्या इथे 15 ठेवायचं आहे आणि इंटेन्सिटी सुद्धा 15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या यूट्यूबचं यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे.
यामध्ये मग इफेक्ट म्हणजे जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे, तो स्लाईड करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे आणि हे 2 सेम इफेक्ट नाही आपल्या सिम्पली हे तुम्ही लावू शकता. हा जो आपला 13 सेकंद आहे तिथला फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत हे दोन्ही सेम इफेक्ट इथून लावायचे जे आपण पहिले इथून ॲड केले ते. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचा व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे जायचं सेकचा इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा अशा वेळी इथून स्लाईड करून आणि क्लिक केल्यानंतर ह्याच्यापेक्षा लेंथ तसं हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15च्या इथून ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हाच इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट जी लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली फ्लॅशिंगचा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण ऑलरेडीच ॲड केलेला. त्याच्यानंतर आता आपलं हे जे इफेक्ट आहे इथून ॲड झाल्यानंतर सिम्पली पहिले एन्जुट यायचं आहे आणि इथून बॅक करायचं आहे. इथून टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला इमोजी इथून म्हणजे टाकायचं आहे तुमचं. तर इथून इमोजी टाकल्यानंतर सिम्पली इथून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथं मग सिम्पली लुकचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे आणि 2 नंबरचा जो हा फिट आहे तो स्लाईड करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ आहे स्लो न्यायची संपूर्ण आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल म्हणजे सिम्पली टेक्स्टची लेंथ ठीक आहे. तर आपल्या सिम्पली इथपर्यंत आणायची. इथून बघू शकाल की 13 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणि सिम्पली आपल्याला काय करायचं आता ही इथपर्यंत लेंथ आणल्यानंतर पुन्हा ॲड टेक्स्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली आपल्याला यांना नाव इथून टाकायचं आहे. तर इथून ही नाव मी कॉपी करतो अशा प्रकारे ठीक आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली ॲड टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव टाकलं का नाही अशा प्रकारे ते तुम्हाला तुमच्या स्वतःचं नाव किंवा आडनाव इथून तुम्ही जे पण तुम्हाला नाव टाकायचं इथून टाकायचं आहे आणि सिम्पली फोंटवरती क्लिक करून तुम्हाला कोणतं पण इथून चांगलं एक फोंट ॲड करायचा आहे ठीक आहे स्लाईड करायचा आहे. तर सिम्पली कॅपकटमध्ये खूप सारे फोंट आहे त्यामधला इथून एक कांदा स्लाईड करा आणि पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून तोच इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे लूपमधला. तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट करा. ह्याची लेंथ खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसं शेवटचा फोटो सोडून सर्व फोटोला इथून ठेवायचे आणि अशा वेळी इथून तुमचं नाव अशा वेळी येऊन जाईल ठीक आहे. ते इथे मी ऑलरेडीच ॲड केलेलं तुम्हाला दाखवण्यासाठी लेअर ॲड केलेला. तर अशा प्रकारे इथून तुम्ही तुमचं नाव टाकल्यानंतर इथून हाच व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.